एसएससीजीडी भरती 2025 महाराष्ट्र। तर आज एसएससीजीडी भरतीचा ग्राउंड झाला तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी। तर 6 सप्टेंबरला जे तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणेला या ठिकाणी ग्राउंड झाला आणि ज्या विद्यार्थ्यांचा एसएससीजीडीचा तळेगाव सीआरपीएफ सेंटरला ग्राउंड झालाय त्याच विद्यार्थ्यांचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडल्या जातात आणि किती पोरं या ठिकाणी रनिंग पास होऊन राहिले, किती पोरं या ठिकाणी रनिंगमध्ये फेल केलं जात आहे, उंचीमध्ये किती या ठिकाणी पोरं फेल केलं जातं, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंडचा ट्रॅक वगैरे कशा प्रकारे आहे आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे की त्यांना या ठिकाणी फेल केला जात आहे लक्षात ठेवा। तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुका नाही करायच्या आहे, उंची वगैरे त्या ठिकाणी किती घेतला जात आहे, छाती वगैरे किती घेतला जात आहे, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया काय, डॉक्युमेंट कोणकोणते लागून राहिले ग्राउंडच्या अंदर, आणि त्याचबरोबर एका ठिकाणी जे ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर एका ठिकाणी या ठिकाणी राहण्याची व्यवस्था फ्रीमध्ये मी तुम्हाला सांगून देतो कुठं आहे तर, आणि त्याचबरोबर जायचं कसं, त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आज ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला 6 सप्टेंबरला तर त्याच विद्यार्थ्यांचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससीजीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पोहोचू राहिला। तर पहा, एसएससीजीडी भरतीचा आज ग्राउंड झालं 6 सप्टेंबरला। तर सर्वात अगोदर सकाळी जो या ठिकाणी रिपोर्टिंग टाइम आहे तर मुलांना सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे, ठीक आहे। आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केल्या जात आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, ह्या 2 डॉक्युमेंटवरच मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही समजा सर्वात अगोदर जरी त्या ठिकाणी लागले 4 वाजता जरी लागले किंवा 6 वाजता जरी लागले तर तुम्हाला रोल नंबर प्रमाणे त्या ठिकाणी बसवल्या जाते। तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिली, एंट्री दिल्यानंतर हॉलमध्ये मुलांना बसून ठेवलं जात आहे। हॉलमध्ये बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी हॉलमध्ये बसून ठेवल्यानंतर त्यांच्यापासून एक फॉर्म लिहून घेतला जात आहे। तर फॉर्मवर आपल्याला जे पर्सनल माहिती लिहायचं, आपल्या आईचं नाव, आपलं नाव, त्याचबरोबर फोटो वगैरे चिपकायचा आहे। तर पेन सोबत नाही, त्याचबरोबर गोंद वगैरे, डिंक वगैरे किंवा फेविकॉल सुद्धा आपल्यासोबत असू द्या, कारण की आपल्याला फोटो चिपकायचा पेनाने आपल्याला लिहायचं आहे। तर हे प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी रोल नंबर प्रमाणे बसू द्या आणि हे झाल्यानंतर मुलांना जे रोल नंबर प्रमाणे जे बसमध्ये बसवल्या जातं आणि तिथून जे बसमध्ये मुलांना नेलं जात आहे, तिथून ग्राउंड 400 मीटर अंतरावर असणार आहे। तर तिथं जे मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी मुलांची काय होत आहे, बायोमेट्रिक्स त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणजे थंब वगैरे त्या ठिकाणी मुलांची घेतलं जातं। आणि थंब वगैरे घेतल्यानंतर तर आपल्या पायाला जे विद्यार्थी मित्रांनो दोन्ही पायाला त्या ठिकाणी चिप लावल्या जात आहे, ठीक आहे। चिप लावल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना चेस्ट नंबर दिला जात आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर रनिंगसाठी त्या ठिकाणी पोरांची त्या ठिकाणी एक बॅच त्या ठिकाणी तयार केला जात आहे, म्हणजे 200 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी तयार केला जात आहे। तर आपण ट्रॅकचा जर विचार केला तर ट्रॅक जे विद्यार्थी मित्रांनो डांबरी ट्रॅक आहे लक्षात ठेवा, म्हणजे रोडवर रनिंग आपल्याला करायचे आणि हा जो ट्रॅक आहे या ठिकाणी 3-4 ठिकाणी आपली स्पीड या ठिकाणी कमी होऊ शकते, अशा प्रकारे हा ट्रॅक आहे आणि अशा प्रकारे हा चौकोनी या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो असा ट्रॅक आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला एक गोष्टीचा या ठिकाणी लक्ष ठेवायचा, कारण की भरपूर विद्यार्थी रनिंग मारताना ते राऊंड या ठिकाणी विसरत आहे एक लक्षात ठेवा, कारण की 13 राऊंड जर मारले त्यांना वाटून राहिलं 14 राऊंड मारले। तर याच्यासाठी काही ना काही आपल्याला जुगाड करायचा आहे। तर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो काही रबड वगैरे सोबत नेऊ शकता, 14 वगैरे रबड, एक राऊंड झाल्यावर एक रबड आपण फेकू शकतो, ठीक आहे। ह्या गोष्टीचा आपल्याला लक्ष ठेवायचा, कारण की हे खूप इम्पॉर्टंट आहे। आणि दुसरी गोष्ट, घड्याळ नेऊ देते का, तर पहा विद्यार्थी मित्रांनो तसं जर तुम्ही खुली घड्याळ ठेवताना हाताला तर ते तुम्हाला काढायला लावणार आहे, पण लपून जर तुम्ही घड्याळ नेली तर ते चालते, ठीक आहे। तर लपून घड्याळ ना, कारण की घड्याळ खूप इम्पॉर्टंट आहे, घड्याळवरच आपल्याला टाइम मॅनेजमेंट करण्याचा समजणार आहे की आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे राऊंड होळायचा आहे। तर घड्याळ सोबत नाही आठवणीनं, कारण की घड्याळ खूप इम्पॉर्टंट आहे। तर लपून तुम्ही घड्याळ ना आणि जशी त्या ठिकाणी रनिंग चालू झाली, पहिला राऊंड चालू झालं तसं घड्याळ त्या ठिकाणी घालून घ्या। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये 200 पोरं या ठिकाणी रनिंगसाठी सोडले आणि 200 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 200 पोरं रनिंगसाठी सोडत आहे एका बॅचमध्ये। आणि रनिंग झाल्यानंतर 14 राऊंड या ठिकाणी झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी जे पोरं फेल झाले त्यांची बॅच वेगळी त्या ठिकाणी केल्या जातात आणि जे पोरं पास झाले तर त्यांची वेगळी त्या ठिकाणी
बसवले जात आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये 200 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 200 पैकी 110 पोरं त्या ठिकाणी रनिंगमध्ये फेल होत आहे, लक्षात ठेवा। आणि जवळपास 80-90 विद्यार्थी त्या ठिकाणी रनिंग काढून राहिले, लक्षात ठेवा। 14 राऊंड मारले त्यांनी, 13 राऊंड मारले ते सांगत आहे, 14 राऊंड या ठिकाणी मारले। तर हे काही ग्राउंडमध्ये त्यांचे त्या ठिकाणी कन्फ्युजन होत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या गोष्टीत आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। तर आपल्याला मोजून 14 राऊंड या ठिकाणी मारायचं आहे। वाटल्यास तर तुम्ही एखादा जास्तही राऊंड त्या ठिकाणी मारू शकता, काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 24 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पोरं 24 मिनिटाच्या आत आले तर ते त्या ठिकाणी ग्राउंड पास आहे। आणि ज्यांचा टाइम 24 मिनिटापेक्षा 1 सेकंड जरी झाला तर जास्त झाला तर त्यांना फेल केलं जातं, अपात्र केलं जातं। ह्या गोष्टीत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे प्रोसेस या ठिकाणी आहे। आणि हे झाल्यानंतर ज्या मुलांनी रनिंग काढली त्यांना समोर नेलं जातं आणि त्या ठिकाणी मुलांची काय होतं, उंची, छाती आणि वजन त्या ठिकाणी घेतलं जातं। तर त्या ठिकाणी मुलांची त्या ठिकाणी काय घेतलं जातं, उंची 170 सेंटीमीटर घेतलं जातं आणि उंचीमध्ये मुलांना काटलं जातं। म्हणजे 10-15 पोरं त्या ठिकाणी उंचीमध्ये काटलं जातं। 170 सेंटीमीटर उंची लागते, 170 सेंटीमीटरपेक्षा कमी जरी असेल थोडीशी तर काटल्या जाते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली त्या ठिकाणी भरली पाहिजे, ठीक आहे। तर एवढी त्या ठिकाणी घेतलं जातं आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं। सकाळी मुलं जातात आणि सकाळी झाल्यानंतर कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 2 वाजता होत आहे, कोणत्या विद्यार्थ्यांचा 12-1 वाजता सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंड होत आहे, ठीक आहे। अशा प्रकारे प्रोसेस। आता राहण्याची व्यवस्था कशी आणि जायचं कसं ते तुम्हाला सांगून देतो आणि कोणत्या गोष्टीत लक्ष ठेवायचं आहे। ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये तळेगाव CRPF पुणेला SSC-GD भरतीचा ग्राउंड असेल तर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो चादरा सोबत न्या, कारण की थंडी जास्त आहे या ठिकाणी, डोंगराळ भाग आहे, थंडी जास्त पडत राहते, थंडी या ठिकाणी लागते। तर 2 चादरा आपल्याजवळ असू द्या, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी आरामात या ठिकाणी राहता येणार आहे, थंडी वगैरे आपल्याला लागणार नाही, चांगली झोप वगैरे आपली या ठिकाणी जाणार आहे। तर जायचं कसं, सर्वात अगोदर आपण तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महाराष्ट्रातील नागपूर झालं, गोंदिया झालं, गडचिरोली झालं, चंद्रपूर झालं, अमरावती झालं, अकोला झालं, जालना झालं, कोणत्याही जिल्ह्यातलं असा, मी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातलं असा, सर्वात अगोदर तुम्हाला पुणे रेल्वे स्टेशनवर या ठिकाणी यायचं आहे, पुणे जंक्शनला। पुणे रेल्वे स्टेशनवर तुम्ही जसे आले तर पुणे रेल्वे स्टेशनपासून जे तळेगावचे जे लोकल त्या ठिकाणी चालूच राहते, 10 रुपये त्याची तिकीट आहे। तर पुणेपासून तळेगाव 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर आपल्याला ट्रेननं पुणेवरून तळेगावची लोकल पकडायची, 10 रुपये तिकीट आहे त्याची। तळेगावला गेल्यानंतर तळेगावपासून जे सेंटर आहे तळेगाव CRPF सेंटर पुणे, तर ते जवळपास 3.5 किलोमीटर अंतरावर आहे। तर राहण्याची जी व्यवस्था या ठिकाणी आहे, तर एक हॉटेल आहे तळेगाव CRPF पुणेपाशी, म्हणजे जे ग्राउंड आहे, ग्राउंड सेंटरच्या म्हणजे 1000 मीटरच्या आसपास आहे, ते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हॉटेलला अजिंक्य तारा हॉटेल म्हणून आहे, तुम्ही मॅपवर सुद्धा बघू शकता। रेल्वे स्टेशनपासून जरी आपण रेल्वे स्टेशन ते अजिंक्य तारा हॉटेल टाकलं तर तुम्ही तिथून जे विद्यार्थी मित्रांनो जाऊ शकणार आहे, मॅप मधून सुद्धा, मॅपच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही मॅपच्या सहाय्याने सुद्धा त्या हॉटेलपर्यंत पोहोचू शकता। तर फ्रीमध्ये त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली। आणि बाकी तर हॉटेलमध्ये जर तुम्ही पाहिले तर 500-500 रुपये, 300-400 रुपये रूमचे राहण्याचे एका दिवसचे घेते। तर अजिंक्य तारा हॉटेलमध्ये राहण्याची जी व्यवस्था आहे फ्रीमध्ये तुमच्यासाठी करण्यात आलेली आहे। जे 100-200 पोरं त्या ठिकाणी पहिले जाणार आहे त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी फ्रीमध्ये होणार आहे, ठीक आहे। तर लवकरच त्या ठिकाणी तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा, एक तर संध्याकाळी जरी गेलेत चालते किंवा सकाळी सुद्धा गेलेत चालते, ठीक आहे। तर अशा लवकर जा त्या ठिकाणी, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी जागा भेटली पाहिजे। जेवढ्या लवकर जासान तेवढ्या लवकर चांगलं त्या ठिकाणी आहे। मी टाईम या ठिकाणी सांगू शकत नाही, पण जेवढ्या लवकर जासान तेवढ्या लवकर आपल्याला तिथं जागा भेटणार आहे, ठीक आहे। अजिंक्य तारामध्ये राहण्याची व्यवस्था आहे। आणि त्याचबरोबर जे जेवणाचं या ठिकाणी जर समजा तिथं जर आपल्याला भेटलं नाही तर मग रूम आपल्याला तिथं करावं लागणार आहे, रूम 300-400 पर्यंत आपल्याला करावी लागणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे प्रोसेस आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जायचं एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि रेल्वे स्टेशनपासून जे सेंटर आहे 3 किलोमीटर आहे। रेल्वे स्टेशनपासून जे हॉटेल आहे हे अजिंक्य तारा हॉटेल हे 2.5 किलोमीटर अंतरावर आहे। तिथून ॲटोने सुद्धा तुम्ही जाऊ शकता रेल्वे स्टेशनपासून तळेगावच्या, किंवा मग पैदल सुद्धा जाऊ शकता। आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय